सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण भाग 9 मेजरिंग इन्स्ट्रुमेंट या टॉपिकवर काही प्रश्न बघणार आहोत. तर चला तर पहिला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. लो रेजिस्टन्स मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात लोकप्रिय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केल्विन डबल ब्रिज मेथड. प्रश्न क्रमांक 2. शेअरिंग ब्रिजचा वापर रिकामी जागा साठी केला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टेस्टिंग कॅपॅसिटर. प्रश्न क्रमांक 3. सूचक साधनामध्ये पॉइंटरला शून्यस्थानावरून हलविण्यासाठी कोणते बल आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डिफ्लेक्टिंग फोर्स. प्रश्न क्रमांक 4. गुरुत्वाकर्षण नियंत्रणासह प्रदान केलेले उपकरण वापरण्याची स्थिती काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हर्टिकल पोझिशन. प्रश्न क्रमांक 5. विच ऑफ द फॉलोइंग डिटरमाइन द रेट ऑफ मेजरमेंट सायकल, म्हणजेच खालीलपैकी कोणते मापन चक्राचा दर ठरविते? तर याचं उत्तर आहे मल्टी व्हायब्रेटर. प्रश्न क्रमांक 6. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ कॅपॅसिटन्स ऑन वॅटमीटर रिडिंग? वॅटमीटर रिडिंगवर कॅपॅसिटन्सचा काय परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एडिंग द इंडक्टन्स, म्हणजेच इंडक्टन्सला मदत करणे. प्रश्न क्रमांक 7. व्हॉट इज द नेम ऑफ स्केल? स्केलचे नाव काय आहे? या बाजूला आपल्याला दिसत असेल एक स्केल दाखवलेली आहे. त्या स्केलचं नाव काय आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर परीक्षेत डायग्राम सुद्धा विचारल्या जाऊ शकतात आणि त्या डायग्रामवरून आपल्याला ओळखावं लागतात की हे इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत. तर तसे सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारले जातात. तर प्रश्न क्रमांक 7 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नॉन लिनियर स्केल. प्रश्न क्रमांक 8. 1 ओहम आणि 1 ओहमच्या खाली रेजिस्टन्स व्हॅल्यू अचूकपणे मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओहम मीटर. प्रश्न क्रमांक 9. मॅक्सवेलच्या इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिजचा वापर करून खालीलपैकी काय मोजले जाऊ शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंडक्टन्स. प्रश्न क्रमांक 10. अ मल्टिप्लायर इज रिकामी जागा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नॉन इंडक्टिव्ह. प्रश्न क्रमांक 11. वेन द मुव्हिंग कॉइल इन अ डायनामोमीटर टाइप वॅटमीटर डिफ्लेक्ट, रिकामी जागा. जेव्हा डायनामोमीटर प्रकारातील वॅटमीटर मध्ये फिरणारी कॉइल रिकामी जागा विक्षेपित होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पॉइंटर मूव. प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग कंपेअर द आउटपुट इन अ सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन टाइप ऑफ डिजिटल व्होल्टमीटर, म्हणजेच पुढीलपैकी कोणते क्रमिक अंदाजे प्रकार डिजिटल व्होल्टमीटर मधील आउटपुटची तुलना करते? तर याचं उत्तर आहे कंपॅरेटर. प्रश्न क्रमांक 13. व्हॉट इज द नेम ऑफ शंट रेजिस्टन्स मटेरियल? शंट प्रतिरोध सामग्रीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मॅग्नीन. प्रश्न क्रमांक 14. व्हॉट इज द रिझन फॉर मुव्हिंग कॉइल मीटर हॅव्हिंग युनिफॉर्म स्केल? फिरत्या कॉइल मीटरला एक समान स्केल असण्याचे कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डिफ्लेक्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट, म्हणजेच विक्षेपित टॉर्क विद्युत प्रवाहाच्या थेट प्रमाणात असते. प्रश्न क्रमांक 15. विच ऑफ द फॉलोइंग डिटरमाइन लाईट इंटेन्सिटी इन सीआरटी? खालीलपैकी कोणते सीआरटी मध्ये प्रकाशाची तीव्रता निर्धारित करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजेच इलेक्ट्रॉनचा संवेग. प्रश्न क्रमांक 16. डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप मध्ये खालीलपैकी कोणता ऑसिलोस्कोप वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कन्व्हेन्शनल. प्रश्न क्रमांक 17.
व्हॉट इज द नेम ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट? आपल्याला या ठिकाणी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट दाखवलेलं आहे. त्यामध्ये या ठिकाणी जर दिसत असेल तुम्हाला एक्स मार्किंग, याचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अट्रॅक्शन टाईप मूव्हिंग आयरन. प्रश्न क्रमांक 18, विच इज द पोझिशन टू यूज इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड विथ स्प्रिंग कंट्रोल? स्प्रिंग कंट्रोलसह प्रदान केलेले साधन वापरण्याची कोणती स्थिती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एनी पोझिशन, म्हणजेच व्हर्टिकल पोझिशन, इन्क्लाइंड पोझिशन आणि हॉरिझॉन्टल पोझिशन. प्रश्न क्रमांक 19, व्हॉट इज द नेम ऑफ मीटर? मीटरचे नाव काय आहे? तर या डायग्रामवरून आपल्याला हे मीटर कुठलं आहे ते ओळखायचं आहे. त्या डायग्रामवरून आपल्याला समजते की या ठिकाणी व्ही दिलेला आहे. व्ही म्हणजेच काय, व्होल्ट मीटर या ठिकाणी दर्शवलेलं आहे. त्यानंतर जर रीडिंग बघितली, रीडिंग आहे 0 ते 25, म्हणजे 0 ते 25 असल्या कारणानं आपण हे समजू शकतो की याची रीडिंग हे डीसी डायरेक्ट करंटमध्ये दिलेली आहे. तर याचं उत्तर आहे क्रमांक बी, डीसी मल्टीरेंज व्होल्टमीटर. प्रश्न क्रमांक 20, कोणते इन्स्ट्रुमेंट एकात्मिक साधनांचे उदाहरण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एनर्जी मीटर. प्रश्न क्रमांक 21, शंट टाईप ओहम मीटरला जोडणाऱ्या व्हेरिएबल रेझिस्टन्सचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ॲडजस्ट द पॉइंटर टू द झिरो ॲडजस्टमेंट, म्हणजेच पॉइंटरला शून्य समायोजन करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 22, विच मटेरियल इज यूज टू मेक कंट्रोल स्प्रिंग इन अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजेच मोजमाप यंत्रामध्ये कंट्रोल स्प्रिंग बनविण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फॉस्फरस ब्रॉन्झ. प्रश्न क्रमांक 23, व्हॉट इज द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट? यंत्राचे नाव काय आहे? या ठिकाणी इमेजमध्ये जे दिसत आहे तर त्याचं आपल्याला नाव विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. प्रश्न क्रमांक 24, ॲडव्हान्स मेगाओहम मध्ये प्रदान केलेल्या तिसऱ्या टर्मिनलचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टू गेट ॲक्युरेट रीडिंग विदाउट ऑसिलेशन, म्हणजेच दोलनाशिवाय अचूक रीडिंग मिळविणे हे त्याचा काय उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 25, मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटच्या स्केलमध्ये अनयुनिफॉर्म स्केल का आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डिफ्लेक्शन ऑफ फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ करंट, म्हणजेच बलाचे विक्षेपण विद्युत प्रवाहाच्या वर्गाशी थेट प्रमाणात असते. तर लक्षात ठेवा, जर मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट हे कसं असते तर लिनियर, त्याची जे स्केल असते ते लिनियर असते. परंतु मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटची जर स्केल विचारली तर ते कशी असते, नॉन लिनियर असते. तर परीक्षेच्या हिशोबाने तो लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26, इलेक्ट्रोडायनॅमिक प्रकारच्या उपकरणाद्वारे कोणते प्रमाण मोजले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पॉवर. प्रश्न क्रमांक 27, सिंगल फेज एनर्जी मीटर कोणता विद्युत प्रभावावर काम करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंडक्शन इफेक्ट. प्रश्न क्रमांक 28, अ पोटॅन्शिओमीटर मे बी यूज फॉर, यासाठी पोटॅन्शिओमीटर वापरला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजेच रेझिस्टन्स मेजर करण्यासाठी, करंट मेजर करण्यासाठी आणि ॲमीटर आणि व्होल्टमीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी आपण पोटॅन्शिओमीटरचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 29, अ मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज फॉर, म्हणजेच मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट वापरले जाऊ शकते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बोथ एसी अँड डीसी. प्रश्न क्रमांक 30, डम्पिंग तेलामध्ये खालीलपैकी कोणते गुणधर्म असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव, म्हणजेच चांगला इन्सुलेटर आणि बाष्पीभवन न होणारा असावा, वेनच्या धातूवर गंजणारी क्रिया नसावी, तेलाचा चिकटपणा तापमानानुसार बदलू नये, म्हणजेच
जे ऑइल बद्दलची जे प्रॉपर्टी आहे या तीनही गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजेत. क्रमांक 31, इंडक्शन टाइप सिंगल फेज एनर्जी मीटर मेजर इलेक्ट्रिक एनर्जी इन अ. इंडक्शन प्रकार सिंगल फेज एनर्जी मीटरमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी मोजतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, किलोवॅट अवर. प्रश्न क्रमांक 32, उच्च वारंवारतेवर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी रिकामी जागा वापरला पाहिजेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, थर्मोकपल इन्स्ट्रुमेंट. प्रश्न क्रमांक 33, द प्रेशर कॉइल of watt meter should be connected on a supply side of a current coil when. म्हणजेच वॅट मीटरची प्रेशर कॉइल जेव्हा करंट कॉइलच्या पुरवठा बाजूस जोडलेली असावी जेव्हा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लोड इम्पिडन्स इज हाय. म्हणजेच लोड प्रतिबाधा जास्त असते. प्रश्न क्रमांक 34, इन अ लो पॉवर फॅक्टर मीटर द प्रेशर कॉइल इज कनेक्टेड. म्हणजेच लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर मध्ये दाब कॉइल म्हणजेच प्रेशर कॉइल जोडलेले असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, टू लोड साइड ऑफ करंट कॉइल. प्रश्न क्रमांक 35, द इलेक्ट्रिक पॉवर टू मेगर इज प्रोव्हाइडेड बाय. मेगरला विद्युत शक्ती प्रदान केली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, परमनंट मॅग्नेट डीसी जनरेटर. प्रश्न क्रमांक 36, मेगरचे ऑपरेटिंग व्होल्टेज रिकामी जागा सुमारे आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 50 ते 100 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 37, बॅटरीचे ओपन सर्किट ईएमएफ मोजण्यासाठी रिकामी जागा आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टीसी पोटेन्शिओमीटर. प्रश्न क्रमांक 38, अ डायरेक्ट करंट कॅन बी मेजर्ड बाय. रिकामी जागाद्वारे डीसी विद्युत प्रवाह मोजला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे डीसी पोटेन्शिओमीटर इन अ कंजंक्शन विथ स्टँडर्ड रेजिस्टन्स. मानांक प्रतिरोधकतेच्या संयोगाने डीसी पोटेन्शिओमीटर. प्रश्न क्रमांक 39, अ फेज शिफ्टिंग ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड इन अ कंजंक्शन विथ. म्हणजेच फेज शिफ्टिंग ट्रान्सफॉर्मर सह संयोगाने वापरला जातो. तर याचं उत्तर आहे डायस्ट्रेल पोटेन्शिओमीटर. प्रश्न क्रमांक 40, पोटेन्शिओमीटर हे एक साधन आहे. आपल्याला डायग्राम मध्ये दिसत असेल तर तो एक प्रकारे पोटेन्शिओमीटर आहे. त्याला 3 टर्मिनल दिलेले असते. तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 40, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कंपेअरिंग 2 व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 41, इन अ अँडरसन ब्रिज द अननोन इंडक्टन्स इज मेजर इन द टर्म्स ऑफ. म्हणजेच अँडरसन ब्रिजमध्ये अज्ञात इंडक्टन्सच्या दृष्टीने मोजले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नोन कॅपॅसिटन्स अँड रेजिस्टन्स. प्रश्न क्रमांक 42, वॅगनर अर्थिंग डिव्हाइस इज यूज टू एलिमिनेट एरर ड्यू टू. रिकामी जागा. म्हणजेच रिकामी जागा मुळे झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी वॅगनर अर्थिंग यंत्र वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इलेक्ट्रोस्टॅटिक कपलिंग. प्रश्न क्रमांक 43, फॉर मेजरमेंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स वी कॅन यूज. म्युच्युअल इंडक्टन्सच्या मोजमापासाठी आपण वापरू शकतो. तर याचं उत्तर आहे हेवी साइड ब्रिज. म्युच्युअल इंडक्टन्सच्या मोजण्यासाठी आपण हेवी साइड ब्रिजचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 44, अ पॉवर फॅक्टर मीटर हॅज. पॉवर फॅक्टर मीटर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1 करंट सर्किट अँड 2 प्रेशर सर्किट. प्रश्न क्रमांक 45, डायनामोमीटर 3 फेज पॉवर फॅक्टर मीटरमध्ये 2 फिरत्या कॉइलचे प्लेन अँगल असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 120 डिग्री. प्रश्न क्रमांक 46, कंपन करणाऱ्या रीड फ्रिक्वेन्सी मीटरमध्ये
दोन शेजारील रीडच्या नैसर्गिक वारंवारतेमध्ये फरक असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 0.5 हर्ट्झ. प्रश्न क्रमांक 47, अ वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटर इज, वेस्टर्न फ्रिक्वेन्सी मीटर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट. प्रश्न क्रमांक 48, इन अ वेस्टर्न सिंक्रोस्कोप द फिक्स्ड कॉइल आर कनेक्टेड अक्रॉस. वेस्टर्न सिंक्रोनोस्कोप मध्ये निश्चित कॉइल एकमेकाशी जोडलेले असतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इनकमिंग अल्टरनेटर. प्रश्न क्रमांक 49, कॉमनली युज्ड स्टँडर्ड कॅपॅसिटर इज, सामान्यतः वापरलेले मानक कॅपॅसिटर आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कॉन्सेंट्रिक सिलेंड्रिकल टाईप. प्रश्न क्रमांक 50, करंट ट्रान्सफॉर्मर यूज, म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर वापरल्या जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणून. प्रश्न क्रमांक 51, केल्विन ब्रिज इज यूज टू मेजर, केल्विन ब्रिज मोजण्यासाठी वापरला जातो, याचं उत्तर आहे लो रेजिस्टन्स. प्रश्न क्रमांक 52, ॲमीटर मध्ये शंटचा उद्देश आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बायपास द करंट, म्हणजेच करंट बायपास करण्यासाठी ॲमीटर मध्ये शंट वापरला जातो, म्हणजेच त्याचा पर्पज आहे. प्रश्न क्रमांक 53 आणि शेवटचा प्रश्न, क्रिपिंग फिनोमिना इज ऑब्झर्व्ड इन अ, क्रिपिंग घटना पाहिली जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वॅट अवर मीटर. बघा, आज आपण टोटल या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट या टॉपिक बद्दल काही प्रश्न बघितले. तर हे प्रश्न आपण वेगवेगळ्या सोर्सच्या माध्यमातून जमा करून त्याला एक क्वेश्चन बँक आपण या ठिकाणी तयार केलेली आहे, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधनं आपण घेतलेले आहे. संपूर्ण इलेक्ट्रिशियनचे टॉपिक आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करतोय आणि एकेका टॉपिकचे जे आपण यामध्ये प्रश्न घेतोय ते सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असतील, बाय पोलच्या स्वरूपात किंवा पीडीएफच्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ग्रुपमध्ये असतील तर ग्रुपमध्ये सुद्धा पाठवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.